पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशांचा नाद, गणेश मूर्तींची सजावट, खरेदीची लगबग आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण. पण गेल्या काही दिवसांपासून या सगळ्यांपेक्षा डीजेचा मुद्दाच प्रकर्षाने पुढे येताना दिसतोय. या डीजेच्या मुद्द्यावरून आता पुण्यातील 200हून अधिक गणेश मंडळांनी एकत्र येत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी ही माहिती दिली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे पारंपरिक आणि सांस्कृतिक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी तसेच मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर डीजेच्या वाढत्या वापरावर पुनीत बालन यांनी याआधीही अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक आणि पारंपरिक उत्सवांमध्ये डीजेच्या पद्धतीची गरजच काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी डीजे संस्कृतीवर थेट टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले पुनीत बालन हे आपण पाहू. 2006 पासून ही डीजेची गालबोट लागली आहे या गणेशोत्सवात आणि ही गालबोट लागल्यानंतर डीजेची त्याच्यावर तुम्ही स्वतःच बघता की कुठल्या प्रकारची नृत्य होती, कुठल्या प्रकारचे गाणे विसर्जन मिरवणुकीत लागतात. तुम्ही भक्तिगीत तर लावत नाही, तुम्ही अश्लील गाणे लावतात, अश्लील नाच करताय. ही आपली संस्कृतीच नाहीये आणि ही आपली परंपराच नाहीये. म्हणून पुण्याचा गणेश उत्सव हा पारंपरिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे आणि डीजे मुक्त व्हायला पाहिजे. पुनीत बालन यांच्या भूमिकेला आता शहरातील अनेक मंडळांचा पाठिंबा मिळताना दिसतोय. गेल्या वर्षी डीजे किंवा अनुचित गाण्यांचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत न देण्याची भूमिका बालन ग्रुपने घेतली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या आवाजाऐवजी आता ढोल ताशांचा पारंपरिक नाद घुमणार का आणि इतर गणेश मंडळही या डीजे मुक्त मोहिमेत सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा पुणे फर्स्ट.